नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंटवरती 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्या ठिकाणी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय, ठीक आहे. जे क्वांटिटी आपण मेजर करतो त्याला आपण इन्स्ट्रुमेंट म्हणतो. जसं की ॲमीटर आहे, त्याच्याने आपण काय मेजर करतो, करंट मेजर करतो, म्हणजे तो काय झाला, इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, ॲमीटर इज अ इन्स्ट्रुमेंट, त्याच्याने आपण करंट मेजर करतो. व्होल्टमीटर काय आहे, तो सुद्धा इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्याने आपण काय मेजर करतो, व्होल्टेज मेजर करतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर एनर्जी मीटर काय आहे, तो सुद्धा इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्याने आपण काय मेजर करतो, एनर्जी आपण किती कन्झ्यूम केलोत, म्हणजे एनर्जी किती यूज केलोत ते आपण मेजर करतो. त्याच्यानंतर वॅट मीटर काय आहे, तो सुद्धा काय आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्याने काय मेजर करतो, आपण पॉवर मेजर करतो. तर अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटनी वेगवेगळी क्वांटिटी मेजर करतो, त्याला आपण इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंटवरती 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1, विच क्लासिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट टँजंट गॅलोनमीटर बिलॉंग्स. ठीक आहे, म्हणजे टँजंट गॅलोनमीटर हा कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या कॅटेगरीमध्ये येतो. ह्या ठिकाणी ऑप्शन काय आहेत, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट आहे, ऑप्शन सी रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट आहे, ऑप्शन डी इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंट आहे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की टँजंट गॅलोनोमीटर कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे सेकंडरी आहे का, ॲब्सोल्यूट आहे का, रेकॉर्डिंग आहे का, इंटिग्रेटिंग आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला सेकंडरीचे एक्झाम्पल माहिती पाहिजे, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल माहिती पाहिजे, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल माहिती पाहिजे, इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल माहिती पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी सेकंडरी इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल आहेत व्होल्टमीटर आणि ॲमीटर, म्हणजे टँजंट गॅलोनमीटर आहे का, नाही. ठीक आहे, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंटचं टँजंट गॅलोनमीटर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट्स आहे, थर्मोस्कोप आहे, ECG मशीन आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचे एक्झाम्पल ॲम्पियर आवर मीटर आहे, त्याच्यानंतर वॅट आवर मीटर आहे, त्यालाच आपण एनर्जी मीटर म्हणतो. तर हे सगळ्याचे एक्झाम्पल झाले. ठीक आहे. तर जे ऑप्शन आहेत त्याचे एक्झाम्पल काय आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे हा एक जरी क्वेश्चन आपण या ठिकाणी घेत आहोत तर ऑप्शनच्या माध्यमातून याचे किती क्वेश्चन तयार होतात, 4 क्वेश्चन होतात. ठीक आहे. तर अशा वेळी आपण जर स्टडी केलो तर एक्झाममध्ये कसाही क्वेश्चन येऊ द्या, तुम्ही 100% सॉल्व करणार आणि तुमचा स्कोर येणार, नक्कीच तुमचं सिलेक्शन होईल. तर क्वेश्चन नंबर 1चं करेक्ट आन्सर कोणतं आहे, बी, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट. क्वेश्चन नंबर 2, व्हिच इलेक्ट्रिकल इफेक्ट द मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट वर्क्स. ठीक आहे. तर असा कोणता इफेक्ट आहे त्याच्यावरती मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट वर्क होतो, म्हणजे ऑन होतो. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे हीटिंग इफेक्ट, ऑप्शन बी आहे केमिकल इफेक्ट, ऑप्शन सी आहे मॅग्नेटिक इफेक्ट, ऑप्शन डी आहे इंडक्शन इफेक्ट. ठीक आहे. आता हीटिंग इफेक्ट कुठे यूज करतो आपण, हीटिंग इफेक्ट माहिती असायला पाहिजे आपल्याला. हीटिंग इफेक्ट आपण हीटरमध्ये, गीझरमध्ये, इलेक्ट्रिक आयरनमध्ये आपण यूज करतो. त्याच्यानंतर केमिकल इफेक्ट आपण ह्या ठिकाणी ॲम्पियर आवर मीटरमध्ये यूज करतो, फक्त DC तो यूज होतो. त्याच्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट आपण कुठे यूज करतो, मॅग्नेटिक इफेक्ट आपण ह्या ठिकाणी मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंटमध्ये यूज करतो. इंडक्शन इफेक्ट कशामध्ये यूज करतो, AC ॲमीटरमध्ये इंडक्शन इफेक्ट यूज करतो. ठीक आहे. तर क्वेश्चन काय विचारलं होतं आपल्याला, व्हिच इलेक्ट्रिकल इफेक्ट द मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट वर्क्स. ठीक आहे. तर याचा आन्सर कोणता आहे, मॅग्नेटिक इफेक्ट, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 3, विच इज द ॲडव्हान्टेज ऑफ डायनामोमीटर टाईप वॅटमीटर. ठीक आहे. डायनामोमीटर टाईप वॅटमीटर जो आहे, ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा डायनामोमीटर टाईप वॅटमीटरनी आपण काय मेजर करू शकतो, डायनामोमीटर टाईप वॅटमीटरनी आपण पॉवर मेजर करू शकतो. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी ॲडव्हान्टेज विचारलेले आहे. ऑप्शन ए युनिफॉर्म स्केल, ऑप्शन बी लेस एक्सपेन्सिव्ह, ऑप्शन सी हाय सेन्सिटिव्हिटी, ऑप्शन डी कन्झ्युम्स लेस पॉवर. ठीक आहे. तर ॲडव्हान्टेज काय आहे, युनिफॉर्म स्केल, डायनामोमीटर टाईप वॅटमीटरची युनिफॉर्म स्केल असते. व्हिच मीटर इज क्वेश्चन नंबर 4, व्हिच मीटर इज इंटिग्रेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंट.
ऑप्शन ए आहे इंटिग्रेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंटचं या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल सांगायचं आहे. अगोदर आपण फर्स्ट क्वेश्चन बघितलं होतं, सेकंडरी इन्स्ट्रुमेंट, ॲब्सोल्यूट इन्स्ट्रुमेंट, त्याच्यानंतर रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट, इंटिग्रेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, तर आता ह्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटचं तुम्हाला एक्झाम्पल कोणतं आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे वॅटमीटर, ऑप्शन बी आहे ॲमीटर, ऑप्शन सी आहे मल्टीमीटर, ऑप्शन डी आहे एनर्जी मीटर. ठीक आहे, तर इंटिग्रेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंटचं एक्झाम्पल ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. एनर्जी मीटर हे इंटिग्रेटिंग टाईप इन्स्ट्रुमेंटचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 5, which error is caused by the braking system of energy meter. ठीक आहे, असा कोणता एरर आहे जो ब्रेकिंग सिस्टीम ऑफ एनर्जी मीटरवरती इफेक्ट करतो. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे क्रीपिंग एरर, ऑप्शन बी आहे स्पीड एरर, ऑप्शन सी आहे फेज एरर, ऑप्शन डी आहे फ्रिक्शन एरर. क्रीपिंग एरर कशामुळे होतो? ह्या ठिकाणी क्रीपिंग एरर जर झाला तर व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी कंझ्युम होते, खूप कमी एनर्जी कंझ्युम होते आणि त्या क्रीपिंगमुळं रीडिंग इन्क्रीज होते, मीटरची रीडिंग इन्क्रीज होते. नो लोडलासुद्धा तो मीटर काय होतो? रोटेट होतो. ठीक आहे, म्हणजे आपण एनर्जी कंझ्युमच केलं नाही तरी आपल्या एनर्जी मीटरवरची रीडिंग वाढते. ठीक आहे, तशा एररला काय म्हणतो आपण? क्रीपिंग एरर. आणि रीडिंग वाढली म्हणजे बिल वाढेल. ठीक आहे, तर हे क्रीपिंग एरर आहे. त्याच्यानंतर स्पीड एरर आहे. त्याच्यानंतर स्पीड एरर म्हणजे ह्या ठिकाणी स्पीडमध्ये काही चेंजेस होत असतील किंवा ब्रेक होत असेल त्याला आपण स्पीड एरर म्हणतो. त्याच्यानंतर फेज एरर म्हणजे जे क्वांटिटी आहेत RYB, जो फेज एरर म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर त्याच्यानंतर फ्रिक्शन एरर म्हणजे काय? जर घर्षण होत असेल कोणत्या दोन इन्स्ट्रुमेंट मूव्हिंग जे मीटर्स आहेत तिथं घर्षण होत असेल, रीडिंग होते वेळेस, त्याला फ्रिक्शन एरर म्हणतो. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी क्वेश्चन काय आहे? व्हिच एरर इज कॉज बाय ब्रेकिंग सिस्टीम ऑफ एनर्जी मीटर. तर याचं करेक्ट आन्सर कोणतं येते? ऑप्शन बी स्पीड एरर. ठीक आहे, ऑप्शन बी स्पीड एरर. तर हे क्वेश्चन नंबर 5चं करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी संधी आलेली आहे तुम्हाला महाट्रान्सकोची. हे एक्झाम तुम्ही नक्कीच क्रॅक कराल, पण त्याच्यासोबत तुम्हाला या ठिकाणी स्वतः तुमच्या मनाला विचारायचं आहे किंवा मनाला त्या ठिकाणी मनामध्ये तुमच्या विचार करायचा आहे. तुमचा आजचा संघर्ष म्हणजे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास असेल तर जगात तुम्हाला कोणीच हरू शकत नाही. ठीक आहे, तर हे तुम्ही व्यवस्थित ह्या पोस्टचा, या पदाचा व्यवस्थित वेगवेगळे बुक रेफर करा. यूट्यूबवरती व्हिडिओच्या माध्यमातून मी तर तुम्हाला गायडन्स करतच राहील आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑल टॉपिक्सचे मी तुम्हाला घेणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकच विनंती आहे की हे व्हिडिओ मॅक्झिमम तुमच्या मित्रांना शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच फॅक्टर द ॲक्युरेसी ऑफ ओहम मीटर डिपेंड्स. ठीक आहे, ह्या ठिकाणी आता ओहम मीटर जो आहे तर त्याचा असा कोणता फॅक्टर आहे की ते ॲक्युरेसीवरती डिपेंड आहे. तर ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी. टाईप ऑफ स्केल, ऑप्शन ए, ऑप्शन बी कंडिशन ऑफ बॅटरी, ऑप्शन सी सेन्सिटिव्हिटी ऑफ द मीटर, ऑप्शन डी व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स टू बी मेजर्ड. ठीक आहे, तर ह्याचं जे करेक्ट आन्सर आहे कंडिशन ऑफ बॅटरी. करेक्ट आन्सर कुठला आहे? कंडिशन ऑफ बॅटरीवरती काय डिपेंड असते? फॅक्टर ऑफ ॲक्युरेसी ऑफ ओहम मीटर. ठीक आहे, ओहम मीटरची ॲक्युरेसी जी आहे, ठीक आहे, ॲक्युरेसी हा जो ओहम मीटरचा फॅक्टर आहे तो कशावर डिपेंड आहे? कंडिशन ऑफ बॅटरीवरती डिपेंड आहे. क्वेश्चन नंबर 7, हाऊ मेनी सेगमेंट इन डिस्प्ले इन डिजिटल मल्टीमीटर. ठीक आहे, ह्या ठिकाणी डिजिटल मल्टीमीटर. आता मल्टीमीटर म्हणल्यानंतर आपण मल्टीमीटरनी काय काय मेजर करू शकतो? करंट मेजर करू शकतो, व्होल्टेज मेजर करू शकतो, रेजिस्टन्स मेजर करू शकतो. त्याचं नावच आहे मल्टी,
मल्टी म्हणजे नंबर ऑफ, जास्त क्वांटिटी जे मेजर करतो त्याला आपण मल्टीमीटर म्हणतो. ठीक आहे. दोन टाईपचे मल्टीमीटर असतात, एक ॲनालॉग मल्टीमीटर, दुसरा डिजिटल मल्टीमीटर. सध्या आपण जे इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये जे आहे ते डिजिटल मल्टीमीटर आपण यूज करतो. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेला आहे, त्या डिजिटल मल्टीमीटरमध्ये सेगमेंट किती असतात. ठीक आहे. तर त्याला आपण 7 हे करेक्ट आन्सर आहे. का? कारण की कुठल्याही डिजिटल मल्टीमीटरमध्ये 7 सेगमेंट डिस्प्ले यूज होते. ठीक आहे. कुठला डिस्प्ले यूज होते? 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणतो आपण त्याला. म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए 10 आहे, ऑप्शन बी 8 आहे, ऑप्शन सी 7 आहे, ऑप्शन डी 6 आहे. तर 7 सेगमेंट डिस्प्ले असतात. क्वेश्चन नंबर 7चं 7 हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8, विच मीटर इज यूज टू मेजर ओनली DC क्वांटिटीज. ठीक आहे. असं कोणतं ह्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट आहे ते फक्त DC क्वांटिटी मेजर करते. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी ऑप्शन ए एम आय म्हणजे काय? मूव्हिंग आयरन रिपल्शन टाईप इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. हा मीटर जो आहे, हा इन्स्ट्रुमेंट जो आहे तो AC ॲज वेल ॲज DC क्वांटिटी मेजर करतो. ऑप्शन बी मूव्हिंग आयरन अट्रॅक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. हा सुद्धा AC ॲज वेल ॲज DC मेजर करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट, हा काय मेजर करतो? AC मेजर करतो. ऑप्शन डी मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट, हे मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट DC मेजर करतो. ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 8चं काय विचारलेलं आहे, कोणतं मीटर आहे जे DC क्वांटिटी मेजर करते? तर कोणतं मीटर आहे? मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 9, हाऊ द बर्डन ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर इज एक्सप्रेस. ठीक आहे. जे CT म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. CT म्हणजे CTचं फुल फॉर्म काय? करंट ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. त्याचं बर्डन आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो? वॅटमध्ये करतो का? ऑप्शन ए वॅट आहे. वॅट करेक्ट आन्सर आहे का? नाही. ऑप्शन बी एम्पियर आवर आहे. एम्पियर आवर आहे का? नाही. ऑप्शन सी ओल्ट एम्पियर. क्वेश्चन नंबर 9चं करेक्ट आन्सर ओल्ट एम्पियर आहे. ठीक आहे. ऑप्शन डी इथं वॅट आवर दिले, हे सुद्धा चुकीचं आन्सर आहे. ठीक आहे. बर्डन ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर एक्सप्रेस कशामध्ये करतो आपण? ओल्ट एम्पियर, किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस फक्त VA सुद्धा दिलेले असू शकते. ठीक आहे. VA म्हणजे VAचं फुल फॉर्म काय? ओल्ट एम्पियर. क्वेश्चन नंबर 10, व्हॉट इज द फंक्शन ऑफ परमनंट मॅग्नेट इन अँड एनर्जी मीटर. ठीक आहे. क्वेश्चन काय विचारलेलं आहे बघा, परमनंट मॅग्नेटचं फंक्शन. एनर्जी मीटरमध्ये आपण परमनंट मॅग्नेट यूज करतो, तर त्याचा फंक्शन काय आहे? ठीक आहे. ऑप्शन ए आहे ॲक्ट ॲज ब्रेक टू द डिस्क वेन द लोड इज ऑफ. ठीक आहे. ऑप्शन बी काय आहे? इट हेल्प्स द डिस्क टू मूव वेन द लोड इज ऑन. इट रिड्युसेस द फ्रिक्शन एरर. ऑप्शन डी इट गिव्स द पाथ फॉर द मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा क्वेश्चन बघूया आपण, व्हॉट इज द फंक्शन ऑफ परमनंट मॅग्नेट इन अँड एनर्जी मीटर. ठीक आहे. एनर्जी मीटरमध्ये जो परमनंट मॅग्नेट यूज करणार आहोत आपण, त्याचं फंक्शन काय? तर काय फंक्शन आहे? ॲक्ट ॲज अ ब्रेक टू डिस्क वेन द लोड इज ऑफ. या ठिकाणी डिस्कला ह्या ठिकाणी ब्रेकर म्हणून तो यूज करतो. जेव्हा लोड ऑफ असेल तर तो काय होतो? ब्रेक, म्हणजे त्याची रीडिंग काय होईल? रोटेट होणारं जे आहे ते स्टॉप होईल. ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करत असताना जर काही डाऊट येत असतील तर ह्या ठिकाणी माझा मोबाईल नंबर ह्या ठिकाणी दिलेला आहे 9545219159. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करू शकता. याचे नोट्स वगैरे काय पाहिजेत असतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील क्वेश्चन रिलेटेड, तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. तुम्ही कॉल केला तर एखाद्या वेळेस मी जर क्लासमध्ये असेल तर मी तुम्हाला कॉल बॅक करण्याचा प्रयत्न करेलच, पण व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवलात तर जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी बघून तुम्हाला रिप्लाय करेल. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.